शुभ सकाळ मित्रांनो. आज आहे दिवस 8वा आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर तुम्ही बघू शकता तर मी झोपून उठले. आता वाजले सकाळचे 8. तर पहिला आपण फ्रेश होऊयात ब्रश आणि फेस वॉश करून पहिला आपण जिमला चालेल. तर जिमची बॅग घेऊन तर आपण जाऊयात लगेच जिमला. गंधार देखील येणार आहे. गंधार त्याच्या मित्राकडे गेला आहे पहिला, तर तो डायरेक्ट खाली गेला. तर आज आहे बायसेप डे. दिवसाचा वर्कआउट संपून त्याला जाऊया, आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया आणि मग नंतर नाश्ता वगैरे करू. आत्ताच मी बघू शकाल मी चिमण्यासारखी आंघोळ करून आलो. तर पहिलं आईने दिलं आहे काम, कपडे वाळत घालायचे तर ते घालूया. आईचं काम केल्याबद्दल कपडे सुकत घातले सगळे. त्यानंतर आईने दिला आहे नाश्ता घावणे. तर चला खाऊया. रिवॉर्ड म्हणून घावणे भेटले. तर आत्ताच माझा नाश्ता झाला. तर आजोबांना आता डबा देतो. आज संकष्टी चतुर्थी आहे. तर तुम्हाला आणि तुमच्या सर्व घरातल्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण खाली जाऊन पहिलं आजोबांना नाश्ता देऊया. आजोबांना नाश्ता दिला आहे. तर चला आता जाऊयात घरी. थोडीशी आईला मदत करतो. भेंडी कापायला सांगितलं आहे. त्यानंतर आपल्याला भेंडी सक्सेसफुली कापता आली आहे. तुम्ही बघू शकता सगळे भेंडी आपण कापले आहेत. फॅनवाला आलेला आहे तर तुम्ही बघू शकाल 2 कप का जिंकले. स्वतःला महाराजा समजायला लागले. आणि आमचा सस्ता अनुजन तुम्ही बघू शकता. काय यार चुकून जिंकले तरी त्यात काय एवढं. लक्षात ठेव 5 इज ग्रेटर दॅन 2. बागल तुला काय वाटतं? काय नाही वाटत? 5 वर्षांत तुम्ही क्वालिफाय झाले. अरे तुम्हाला जिंकायला दिलं रे. आम्ही किती ट्रॉफ्या सांभाळणार. अरे किती ट्रॉफ्या सांभाळायला दिणार तुम्हाला. हा बघा याचं सर्वात आगळं वेगळंच असतं. आता मी आलो आहे क्लब हाऊसला. RCBला आपल्याला हरवायचं आहे. आज RCBला आज खूप काय काय बोललं आहे आपल्या MICला तो. तर आपण आज RCBला हरवायला आपण टेबल टेनिस खेळणार आहोत. मोठे सर देखील आलेले आहेत आमचे ट्रेनर. त्यासोबत बॅडमिंटनमध्ये देखील आम्ही हरवलेला आहे त्याला. तो बघा तिकडे उभा आहे. सस्ता अनुजन बघू शकता तुम्ही. बॅडमिंटन खेळायला आला आहे आमच्यासोबत. मस्त पोटभर घेऊन आता जेवणाचा टाईम झाला आहे. 2 वाजले. तर आज माझ्या आईने केलं आहे कोबीची भाजी, भेंडीची भाजी. तर तुम्ही बघितलं असेल भेंडी मीच कापून दिलेली. आणि 2 चपात्या खाव्या आणि थोडासा भात खाऊन आत्ताच मस्त पोटभर जेवून. तर आता आईने एक काम दिलं आहे, खाली जाऊन साखर आणायला बोललं आहे. तर आधी पहिला आपण कॅब घालून साखर. आत्ताच साखर घेऊन आलेलो आहे. आईची आज नाईट आहे. तर आईने एक काम दिलं आहे. तर हे सगळे कोकोनट छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापायचे. अर्धा तासपेक्षा जास्तही वेळ लागला हे एवढंसं काम करायला. छोटे छोटे फक्त फोड करायचे होते नारळाचे. दुपारचे 4. आज सकाळपासून खूप कामं केले. तर सकाळी जिमला देखील गेलं. थोडंसं रेस्ट घेऊया, छोटासा एक नॅप घेऊया. झोपून उठलं तर तुम्ही पाहू शकाल बाहेर अंधार पडला आहे. आता वाजले 8. तर पहिला आधी आपण फ्रेश होऊया. बघू शकाल 10 वर्ष जुना पिक्चर बघतोय भाऊ आपला. एकदम गुंतला आहे त्यात तुम्ही बघू शकता. आपण जेवणासाठी करणार आहोत कुरडई म्हणजेच पापड. कुरडईसाठी खूप जास्त तेल लागतं. तर ते जसं की तुम्ही बघू शकता. तर आपण करणार आहोत. तर तेलाला खूप असं गरम व्हायला द्यायचं. त्यानंतर एक कुरडई टाकायची. तुम्ही बघू शकता ती खूप अशी फुलते. त्याला जास्त तेल लागतं ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मल पापडवालं. मस्तपैकी बघा मी असे खूप सारे बनवले आहेत. तुम्ही पाहू शकाल. मस्त जेवण तुम्ही बघू शकाल. तर मी आलो आहे वॉफल खायला रुद्रासोबत.
तर स्पॉन्सर परत रुद्रच आहे. रुद्रचे पैसे परत वर आले बघू शकाल. माझे नाही. आता आम्ही ऑर्डर केली आहे किकी ओरिओ. त्या दोघांचे वॉफल आलेले आहेत. तर आता मस्त आताच्याच घरी आलेलो पण आजीला कुल्फी खायचं मन होतं. तर आता पटकन आजीसाठी कुल्फी आणून देतो. आजीची कुल्फी घेऊन आता मी चाललो आहे घरी. खूप झोप येते. आता मी आलो आहे बेडवर. आता वाजले रात्रीचे 12. तर तुम्ही बघू शकाल गंधा तिथे टाईमपास करतो आहे. तर असेच आजसारखी मस्ती आपण परत चालू ठेवणार आहे. तर अजून तुम्ही ब्लॉगर निनादला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. असेच नवीन नवीन कंटेंट मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवायचा प्रयत्न करेल. स्वतःची काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.